नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय, जो असणार आहे आर्टिकल. आता आर्टिकल खूप खूप महत्वाचं चॅप्टर आहे, ज्याच्यावर आपल्याला कंटिन्युअसली क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जात असतात, बरोबर. सो आर्टिकल खूप महत्वाचं आहे, त्यामुळे यातील प्रत्येक रूल, प्रत्येक कन्सेप्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणून हे लेक्चर जे ते फुल फोकस, फुल कॉन्सन्ट्रेशनने करणं फार गरजेचं आहे. आर्टिकलला आपण मराठीमध्ये उपपद असे म्हणत असतो. ओके, आणि फक्त इंग्रजी भाषेमध्येच आपण काय करतो, तर आर्टिकलचा वापर जो आहे तो करत असतो. मराठी भाषेमध्ये आपण आर्टिकल मुलगा, ओके, मुलगी असं काही वापरतो का आपण? नाही. म्हणजे आर्टिकल इज युज्ड ओनली इन इंग्लिश लँग्वेज. आर्टिकलचा वापर फक्त आपण इंग्रजी या भाषेत करत असतो. आर्टिकल दोन प्रकारचे असतात बघा. तर एक असतो इनडिफायनाइट आर्टिकल आणि दुसरा असतो डिफायनाइट आर्टिकल. आता इनडिफायनाइट आर्टिकल म्हणजे नेमकं काय, तर त्याला आपण अनिश्चित उपपद असे म्हणतो. इनडिफायनाइट आर्टिकलला आपण काय म्हणतो, तर अनिश्चित उपपद असे म्हणतो. आणि डिफायनाइट आर्टिकल जे असणार आहे याला आपण निश्चित उपपद असे म्हणतो, बरोबर. येस, तर हे दोन प्रकारचे आर्टिकल्स आपल्याला बघायचे. आता पहिलं तर हे लक्षात ठेवा की आर्टिकल जे आपण यूज करणार आहोत ते आपण नामासाठी यूज करतो. ओके, आर्टिकल आपण कोणासाठी यूज करतो, कुठल्या पार्ट्स ऑफ स्पीच साठी यूज करतो, तर नाउन हे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे त्यासाठी आपण आर्टिकलचा वापर जो आहे तो करत असतो. बेसिकली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता इनडिफायनाइट आर्टिकल जे असणार आहेत, ओके, तर हे आपण कोणाच्या आधी वापरणार, अनिश्चित नामाच्या आधी. म्हणजे जे इनडिफायनाइट नाउन असणार आहेत, जे अनिश्चित नाम असणार आहेत, त्यांच्यासाठी आपण इनडिफायनाइट आर्टिकल यूज करणार. आणि जे डिफायनाइट आर्टिकल आहे ते कोणासाठी वापरणार, तर जे डिफायनाइट नाउन असतील, जे निश्चित नाम असतील, त्यांच्यासाठी आपण काय यूज करणार आहोत, तर डिफायनाइट आर्टिकल आपण यूज करणार आहोत. डिफायनाइट नाउन साठी डिफायनाइट आर्टिकल, इनडिफायनाइट नाउन साठी इनडिफायनाइट आर्टिकल. बरं, आता डिटेलमध्ये यांना आपण समजून घेणार आहोत की नेमके काय रूल्स आहेत. पहिला रूल मी तुम्हाला असं सांगितला की बघा, नामासाठी आपण काय वापरतो, ओके, आर्टिकल आपण वापरत असतो. हा फर्स्ट रूल मी तुम्हाला सांगितला. हे एवढं जे मराठीमध्ये लिहिलेलं आहे ना, हे नेमकं काय आहे हे तुम्हाला आता स्ट्रक्चर मध्ये समजून सांगते. बघा, ह्या मराठीतल्या गोष्टी सगळ्या पाठ करण्यापेक्षा त्याचं स्ट्रक्चरच्या माध्यमातून समजून घेतल्या तर त्या इझिली आपल्या लक्षात राहतात. मग आता लक्षात घ्या, जर वाक्यामध्ये नाउन आला, ओके, नामासाठी आर्टिकल वापरतो, पण इन केस वाक्यात नाउन आला आणि नामाबद्दल विशेष माहिती देणारा ऍडजेक्टिव्ह आला, मग आर्टिकल कुठे वापरणार, नामाच्या पुढे वापरणार का? अजिबात नाही. तर आर्टिकल जो आहे तो आपण वापरत असतो ऍडजेक्टिव्हच्या आधी. तर आपण आर्टिकल कुठे वापरणार आहोत, ऍडजेक्टिव्हच्या आधी. पण ऍडजेक्टिव्हच्या आधी वापरलेलं आर्टिकल हे आपल्याला नामानुसारच घ्यावं लागेल. नाउन जर डिफायनाइट असेल तर आर्टिकल द वापरणार, इनडिफायनाइट नाउन असेल तर आर्टिकल एक किंवा एम तुम्ही तिथे वापरणार आहात. आलं लक्षात? बरं,
पुढे बघा, जर वाक्यात नाऊन आला, नाऊनला क्वालिफाय करणारा ऍडजेक्टिव्ह आला, ऍडजेक्टिव्हला क्वालिफाय करणारा ऍडव्हर्ब वाक्यामध्ये आला, तर आर्टिकल कुठे वापरणार? आर्टिकल तुम्ही इथे वापरणार आहात, बरोबर. आर्टिकल कुठे वापरणार आहात? इथे. कोणासाठी आलेला आहे आर्टिकल? नाउन साठी आलेला आहे. परत ह्या नामानुसार तुम्हाला इथे आर्टिकल वापरावा लागणार आहे. आणि याचेच एक्झाम्पल्स तुम्हाला इथे दिले बघा. गर्ल नाउन आहे. कसं आहे? नाउन आहे गर्ल. काय गर्ल? नाउन आहे. त्यासाठी आर्टिकल वापरला अ गर्ल. अ ब्युटिफुल गर्ल म्हटलेला आहे. गर्ल काय आहे मित्रांनो? नाउन. ब्युटिफुल काय आहे? ऍडजेक्टिव्ह. पण हा जो ए आर्टिकल आहे ना, तो कोणासाठी वापरला आहे? तर गर्ल साठी वापरला आहे. शी इज अ व्हेरी गुड गर्ल. गर्ल काय आहे? नाउन आहे, बरोबर. गुड काय झाला आपला? ऍडजेक्टिव्ह झालेला आहे. व्हेरी काय आहे आपला? ऍडव्हर्ब आहे. तर आर्टिकल जो ए आहे तो कोणासाठी वापरणार? तर गर्ल साठी वापरणार. आलं लक्षात? येस. तर वाक्यात नाउन आला तर नाउन साठी आर्टिकल, ऍडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल पण नामासाठीच आहे, ऍडव्हर्बच्या आधी आर्टिकल पण नामासाठीच आहे. क्लिअर? आता एक गोष्ट लक्षात ठेवणार, ही जो आर्टिकल ए आणि आर्टिकल ॲन जो आहे हा, याचा अर्थ वन म्हणजेच काय? एक असा होत असतो. काय होतो याचा अर्थ? वन किंवा एक असा त्याचा अर्थ जो आहे तो होत असतो. क्लिअर सगळ्यांना? चल, तर हा रूल आपण बघितलाय. बघा, इनडिफायनाइट आर्टिकल आपण आता बघतोय. इनडिफायनाइट आर्टिकलला आपण सुरुवात करतोय, म्हणजे ज्याला आपण अनिश्चित उपपद असे म्हणतो. बघा, ए और an article does not refer to any particular person or things is known as indefinite article. म्हणजेच इथे असं म्हटलंय की ए आणि ॲन जे आहे हे पर्टिक्युलर गोष्टींसाठी वापरलं जाणार नाहीये. जे नाम, मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं की जे नाम कसे असतील? पर्टिक्युलर नसतील. जे नाम अनिश्चित असणार आहेत, तर या अनिश्चित नामांसाठी आपण काय करतो? आर्टिकल ए आणि ॲन वापरू शकतो. ए आणि ॲनचा पहिला रूल मी तुम्हाला सांगितलाय. ओके. दुसरा मी असं सांगितलं, दुसरी गोष्ट मी तुम्हाला अशी सांगितली होती की ए आणि ॲन यांचा अर्थ काय होतो? वन होतो, म्हणजेच काय? एक असा होत असतो. सेकंड थिंग. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ए आणि ॲन फक्त आणि फक्त आपण सिंग्युलर काउंटेबल नाउन साठीच वापरतो. तर हे तिघही रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. काय? ए आणि ॲन निश्चित नामासाठी, अनिश्चित नामासाठी वापरलं जातं. ए आणि ॲनचा अर्थ वन असा होतो. तिसरं काय सांगितलं? आणि ए आणि ॲन जे आहे ते आपण फक्त सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी आपण यूज करत असतो. आता एक्झाम्पल बघूया. ही इज अ डॉक्टर. ही कोण आहे? सब्जेक्ट आहे. इज क्या आहे? वर्ब आहे. हा अ डॉक्टर काय झालाय? तर अ डॉक्टर कॉमन नाउन आहे. तो डॉक्टर आहे. कोण आहे माहिती आहे का? नाही. कसा आहे डॉक्टर दिलेला नाउन? सिंग्युलर आहे. कोणीतरी डॉक्टर आहे, तर आर्टिकल ए आपण इथे यूज केलाय. अननोन आहे, इनडिफायनाइट नाउन आहे. पण दुसरा जर आपण बघितलं, ही इज अ डॉक्टर हु हॅज डन माय सर्जरी. ही सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे. हेच ते डॉक्टर आहेत ज्यांनी काय केलं? ज्यांनी माझी सर्जरी केली. ज्यांनी माझी सर्जरी केली तेच डॉक्टर. म्हणजे इथे डॉक्टर कसे झालेले आहे? स्पेसिफिक झालेले आहे. डॉक्टर कसं झाले? इथे स्पेसिफिक झालेले आहे.
मग स्पेसिफिक झाले तर आर्टिकल ए येणार आहे का? नाही. काय येणार आहे? आर्टिकल द येणार आहे. काय येणार आहे? आर्टिकल द इथे येणार आहे. सो ही इज द डॉक्टर हु हॅज डन माय सर्जरी. आलं लक्षात? येस, ही इज द डॉक्टर हु हॅज डन माय सर्जरी. सो आर्टिकल द आपण तिथे यूज केलेला आहे मित्रांनो. क्लिअर? चलो आता आपण पुढे जाऊयात. मग बघा, ए आणि ॲन हे नेहमी सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी वापरतात. अनेक वचनी नामाच्या आधी आपण उपपद वापरत नाही. आता नेमकं काय आहे बघा, ज्या वेळेला आपण नाउन बघतो तर नामाचे दोन प्रकार आपण बघतो. हा चार्ट खूप महत्वाचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. नामाचे काय बघतो आपण? दोन प्रकार बघतो. एक असतो आपला काउंटेबल नाउन. काय असतो? एक काउंटेबल नाउन. आणि दुसरा काय असतो आपला? अनकाउंटेबल नाउन. बरोबर? आता हे जे काउंटेबल नाउन आहे म्हणजे संख्येत मोजता येणारं नाम आहे, त्याला आपण काय करू शकतो? त्याला आपण सिंग्युलर मध्ये पण लिहू शकतो आणि त्याला आपण प्लुरल मध्ये पण लिहू शकतो. पण जे अनकाउंटेबल नाउन आहे त्याला आपण फक्त कशामध्ये लिहितो? सिंग्युलर मध्ये लिहितो. हे सगळं आपण नाउन चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत. बरोबर? सगळं आपण नाउन चॅप्टर मध्ये शिकलं. मग फक्त हे सिंग्युलर काउंटेबल नाउनच्याच आधी तुम्ही काय करू शकताय? आर्टिकल ए आणि ॲन जो आहे त्याचा वापर करू शकताय. हा जो प्लुरल काउंटेबल नाउन आहे त्याच्या आधी तुम्ही आर्टिकल ए आणि ॲनचा वापर करू शकत नाहीये. जो सिंग्युलर अनकाउंटेबल नाउन आहे त्याच्या आधी आपण आर्टिकल ए ॲनचा वापर करू शकत नाहीये. तर असा चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला कुठलेही रूल्स, कुठलेही नियम पाठांतर करण्याची गरज पडत नाही. याला म्हणतो आपण माइंड मॅप. बरोबर? अगर आप आर्टिकल द की बात कर रहे हो, ओके, अगर आर्टिकल द की बात की जाए तो सिंगुलर काउंटेबल नाउन के आगे भी हम आर्टिकल द यूज कर सकते अगर वो पर्टिक्युलर. जर हा जो सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे हा जर पर्टिक्युलर असेल, स्पेसिफिक असेल, आर्टिकल द वापरू शकतात. प्लुरल काउंटेबल नाउन स्पेसिफिक असेल, आर्टिकल द वापरू शकतात. अनकाउंटेबल नाउन पर्टिक्युलर स्पेसिफिक असेल, आर्टिकल द वापरू शकतात. म्हणजे द साठीची कंडिशन आहे की वो नाउन जो है वो स्पेसिफिक होना चाहिए. जो नाउन आहे तो कसा पाहिजे? आपल्याला स्पेसिफिक पाहिजे आहे. ही आर्टिकल द ची कंडिशन आहे. बट आर्टिकल ए आणि ॲन ची जी कंडिशन आहे ती फक्त यालाच लागू होते कि कसा हवा है तो नाउन? वो नाउन चाहिए हमें सिंग्युलर और काउंटेबल भी. ओके, बाकी प्लुरल काउंटेबल असेल और सिंग्युलर अनकाउंटेबल असेल, ए ॲन यूज होत नाही. आई बात समज में? मग बघा, अ बॉय म्हटलेला आहे, ॲन एग आहे, अ स्टुडंट आहे, अ टीचर आहे, अ बोर्ड आहे. बॉय, एग, स्टूडेंट, टीचर, बोर्ड सभी नाउन कैसे है? सिंग्युलर काउंटेबल. सगळे नाव कसे आहेत? तर एक वचनी संख्येत मोजता येणारे आहेत. म्हणून त्यांच्या आधी आपण आर्टिकल ए, आर्टिकल ॲनचा वापर करू शकलो आहोत. आलं लक्षात? येस. मग बघा, आता आर्टिकल ए कुठे वापरायचा आणि आर्टिकल ॲन कुठे वापरायचा आहे? तर शब्दाच्या उच्चाराची सुरुवात जेव्हा स्वराने होते तेव्हा आर्टिकल ॲन वापरतात. मग एवढा नियम पुरेसा आहे का? तर जनरली आपण शाळेत काय शिकलोय बघा, जेव्हा शब्दाची सुरुवात ही ए, ई, आय, ओ,
यू यांनी होणारे, शिकलायत का सगळेजण, आठवताय का स्कूलचं काहीतरी, तर त्याच्या आधी an आर्टिकल वापरायचा. शिकलेत सगळेजण. आणि काय की जेव्हा शब्दाची सुरुवात AEIOU यांनी होणार आहे तेव्हा काय वापरायचा, an आर्टिकल वापरायचा आहे. बरोबर. बट हा रूल आपला काय असेल, आपल्याला यूज करायचा नाहीये, इनकरेक्ट. मग आता शब्दाच्या उच्चाराची सुरुवात स्वराने म्हटले, इथे एक शब्द ऍड करते मी, मराठी स्वराने. म्हणजे या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन जर मराठी स्वराने होत असेल तर त्याच्या आधी तुम्ही आर्टिकल अँड वापरा. मग मॅडम मराठी स्वर कुठले, हम तो भूल चुके, गजनी बन जाते हम कभी कभी. सो कुठले आहेत मराठी स्वर, आहे अ, आ, ई, ई, उ, उ, ए, आई, ओ, औ, औ, आहा, आ, ऑ. हे काय आहेत, हे आहेत आपले मराठीतील स्वर. ओके. आणि यांनी सुरुवात होत असेल प्रोनाउन्सिएशनची तर त्याच्या आधी आपण वापरतो आर्टिकल अँड. बरोबर. येस. ऍ आणि ऑ आताच नवीन ऍड झालेले आहेत तर ते पण लक्षात ठेवायचं. मग बघा अंट म्हटलंय, आने सुरुवात होते, सो त्याच्या आधी आपण आर्टिकल अँड वापरला. अम्ब्रेला आहे, अमणे उच्चाराची सुरुवात होते तर आर्टिकल अँड वापरलाय. ओके. बरं. एक आहे तर एने सुरुवात होते, आर्टिकल अँड वापरलाय. इयर आहे, बरोबर. इयर, ईने सुरुवात होते तर आर्टिकल अँड वापरलाय. एरोप्लेन, एने उच्चाराची सुरुवात होते, आर्टिकल अँड वापरलेला आहे. तर याच्यानुसार कधीही तुम्ही जाणार नाहीत. आलं लक्षात. येस. बघा मग आता अन ऑनेस्ट बॉय दिलाय. बॉय काय आहे मित्रांनो, नाऊन आहे. ऑनेस्ट काय झाला, ऍडजेक्टिव्ह झाला. आर्टिकल अँड कोणासाठी आलाय, बॉय. का, कारण हा बॉय सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. पण ज्या वेळेला आर्टिकल वापरताय कोणाच्या आधी वापरताय, ऍडजेक्टिव्हच्या आधी. उच्चार कोणाचा बघणार तुम्ही, या ऍडजेक्टिव्हचा बघणार. काय होतोय उच्चार, ऑनेस्ट होतोय. ऑने उच्चाराची सुरुवात झाली, ओके, ऍडजेक्टिव्हची, म्हणून ऍन आलेला आहे. पण ऍन कोणासाठी आलेला आहे, तर सिंग्युलर काउंटेबल नाउन साठी. आलं लक्षात. बघा परत सांगते, व्यवस्थित समजून घ्या. हा ऍन सिंग्युलर काउंटेबल नाउन साठी वापरलाय, पण इथे ए वापरायचा बॉय साठी की ऍन वापरायचा ऑनेस्ट साठी, हे कशावरून ठरवलं, तर ज्या शब्दाच्या आधी हा आलेला आहे त्याच्या उच्चारानुसार, त्याचा उच्चार ऑने होते म्हणून ऍन वापरला. मग आता मॅडम हा रूल कसा चुकीचा आहे, काय प्रूफ आहे तुमच्याकडे, लक्षात घ्या. मी इथे लिहिते 1 रुपी नोट, बरोबर. इथे म्हटलंय 1 रुपी नोट, म्हणजे 1 रुपयाची एकच नोट आहे. इथे नोट कसा दिलेला आहे तुम्हाला, सिंग्युलर काउंटेबल नाउन दिलेला आहे. म्हणजे आर्टिकल जे तुम्ही इथे वापरणार आहात ते कोणासाठी वापरणार आहात, नोटसाठी एक आहे. पण कोणाच्या उच्चारानुसार, उच्चार तुम्ही या वनचा व घेणार. सो व आहे म्हणजे मराठी व्यंजन आहे, तर मला इथे लिहावं लागेल अ 1 रुपी नोट. इथे ओ बघून जर मी ऍन लिहिला तर माझं उत्तर चुकणार आहे. ठीक आहे. बरं. आता बघा इथे ओल्ड वुमन आपण लिहिला. काय लिहिलं, ओल्ड वुमन आपण इथे लिहिलं.
इथे पण ओनेच सुरुवात होते, बरोबर. आर्टिकल कोणासाठी वापरणार आहात? वुमन साठी. कोणाच्या नुसार, कोणाच्या उच्चारानुसार? ओल्डच्या. या ओल्डचा उच्चार ओने सुरू होतोय, ओ मराठीतील स्वर आहे, म्हणजे इथे जे आर्टिकल वापरणार ते आण. बघा आता व्यवस्थित लक्षात घ्या, इथे पण ओने सुरुवात झाली आहे, इथे पण ओने सुरुवात झाली आहे, पण ज्या वेळेला आपण उच्चार करतोय, आपण प्रोनाऊन्स करतोय त्या शब्दाला, ओके, ऍट द टाइम ऑफ द प्रोनाउन्सिएशन याचं प्रोनाउन्सिएशन व मराठी व्यंजनी म्हणून आर्टिकल ए येतोय, याचं प्रोनाउन्सिएशन ओ मराठी स्वर आहे, म्हणून तिथे काय येतोय? ॲन येतोय. आई बात समझ में सबको? चला, समजलं हे? सेम ॲन ऑनरेबल पर्सन. बरं, ॲन ऑनरेबल पर्सन. सो पर्सन काय आहे? नाउन. कसा आहे पर्सन? ऑनरेबल. हा झाला ऍडजेक्टिव्ह. आर्टिकल ॲन कोणासाठी वापरलेला आहे? पर्सन साठी. ऑनरेबल आहे ते हॉनरेबल नाहीये, उच्चार ऑने होतोय. काय आलं? आर्टिकल ॲन. आता महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, बऱ्याच पुस्तकांमध्ये तुम्हाला ॲन ऑनेस्ट दिलेलं आहे. एकदा आपल्याकडे असलेलं कुठलंही पुस्तक चेक करा. मला सांगा, हे ॲन ऑनेस्ट बरोबर आहे की चुकीचं आहे? कॅन वी राईट? इज इट करेक्ट ऑर इनकरेक्ट? ॲन ऑनेस्ट आपण लिहू शकतो का? एनीवन? विचार करू शकताय तुम्ही? सर्च करताय का खरंच पुस्तकामध्ये? बघा, करून बघा पुस्तकामध्ये सर्च. काय वाटतंय, ॲन ऑनेस्ट येऊ शकतो का? लक्षात घ्या, हा ॲन आर्टिकल आहे, ऑनेस्ट काय आहे? तर ऍडजेक्टिव्ह आहे. आर्टिकल ए आणि ॲन कधीही आपण ऍडजेक्टिव्ह साठी वापरत नाही, म्हणून जर ॲन ऑनेस्ट दिलेलं असेल तर ते चुकीचं असेल. जर तुम्हाला ॲन ऑनेस्ट लिहायचं आहे तर इथे कुठलं तरी नाउन असणं गरजेचं. जसं इथे बॉय, तुम्ही स्टुडंट, गर्ल, व्हॉट एव्हर काही घेऊ शकतात, बट फक्त ऍडजेक्टिव्ह साठी तुम्ही आर्टिकल ए आणि ॲन वापरू शकत नाही. येत्या लक्षात? तर काय बरोबर आहे ना, हे जितकं महत्वाचं आहे ना, तर काय चुकीचं असू शकतं तर ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये बरोबर वाक्य ओळखा, चुकीचे वाक्य ओळखा, वाक्यातला एरर शोधा, असे प्रश्न येतात, फिल इन द ब्लँक्सचे प्रश्न येतात, तेव्हा ह्या गोष्टी सुद्धा आपल्यासाठी महत्वाच्या असतात. इनफॅक्ट खूप महत्वाच्या असतात. म्हणून फक्त नियम पाठांतर तुमचे कितीही असले तर माझे सगळे नियम इंग्लिशचे पाठांतर आहे, मी आउट ऑफ मार्क्स घेऊ शकते, तर असं नाहीये. त्याच्यामुळे प्रश्नांची प्रॅक्टिस असणं गरजेचं असतं. आलं लक्षात? येस, क्वेश्चन की प्रॅक्टिस भी बहुत इम्पॉर्टंट होती है. एक्सेप्शन्स म्हणजे ज्याला आपण अपवाद असे म्हणतो ते पण आपल्याला माहिती पाहिजे. बर, आता म्हटलंय शब्दाच्या उच्चाराची सुरुवात जर व्यंजनाने झाली, कुठले व्यंजन? मराठी व्यंजनाने झाली, तर आर्टिकल आपण ए त्याच्या आधी वापरत असतो, बरोबर. म्हणजे आता क पासून ज्ञ पर्यंत, ओके, क पासून ज्ञ पर्यंत जर उच्चार होत असेल तर त्याच्या आधी आर्टिकल ए वापरणार आहात. ओके, आता लक्षात घ्या, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन हा जो टाईप आहे नाउनचा, बघा अनकाउंटेबल मध्ये अनकाउंटेबल नाउन मध्ये आपण काय बघतो? ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम आपण बघत असतो, बरोबर. काय बघतो?
अनकाउंटेबल नाउनचं इथं आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन बघत असतो. तर ह्या ऍब्स्ट्रॅक्ट नाउनचे काही असे आहेत अपवाद आहेत की ज्यांच्या आधी आपण आर्टिकलचा वापर ए किंवा अन आर्टिकलचा वापर करू शकतो. एक्सेप्शन्स मग हे कुठले आहे, जसं की पिटी ज्याला आपण दया असे म्हणतो त्याच्या आधी तुम्ही आर्टिकल वापरू शकता ए. हेडॅक आहे, ओके, नॉईज आहे, शेम आहे, प्लेजर आहे, हे सगळे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, यांच्या आधी तुम्हाला आर्टिकल ए वापरता येतोय. बरोबर. बुक आणि कॅट हे दोघंही काउंटेबल आहेत, सिंग्युलर काउंटेबल नाउन आहेत, कॉमन नाउन आहेत, सिंग्युलर कॉमन नाउन आहेत. तर त्यांच्या आधी तुम्ही आर्टिकल ए जो आहे तो यूज करू शकताय. ठीक आहे. नाउन चॅप्टर ज्या वेळेला मी तुम्हाला शिकवलं होतं त्यावेळेला तिथे सांगितलं होतं की आर्टिकल ए आणि अन कोणाच्या आधी आपण वापरू शकतो, तर सिंग्युलर कॉमन नाउन असेल, बरोबर, किंवा सिंग्युलर कलेक्टिव्ह नाउन असेल, यांच्या आधी आपण आर्टिकल वापरू शकतो. बाकीचे एक्सेप्शन्स वाले रूल्स आपण हळूहळू बघणार आहोत, पण हे दोघही रूल्स कसे आहेत, हे फिक्स आहे. ह्या दोघही नामांच्या आधी आपण आर्टिकल ए आणि अन जो आहे तो यूज करतोच. क्लिअर? येस. आता पुढे जाऊयात. बघा, ऍब्रिव्हेशन. ऍब्रिव्हेशनला आपण काय म्हणत असतो, तर शॉर्ट फॉर्म. ज्या वेळेला आपल्याला ऍब्रिव्हेशन दिलेलं असेल, ज्या वेळेला संक्षिप्त रूप आपल्याला दिलेलं असेल, तर त्यावेळेला आपण त्याचं ऍब्रिव्हेशन काढत नाही किंवा त्याला फुल फॉर्म मध्ये वाचत नाही, तर तशाच याच्यात आपण त्याला वाचतो आणि त्याच्या प्रोनाउन्सिएशन नुसार आपण आर्टिकल ए किंवा अन जो आहे तो आपण यूज करतो. मग बघा, एमपी म्हटलेलं आहे, एमपी ए ने सुरुवात होते ना, तर आपण अन एमपी लिहिला. एसपी आहे, ए ने सुरुवात होते ना, एसची, सो ए ने सुरुवात होते, ओके, एसपी लिहिलं. एमएससी, एम असं लिहितो, ए ने सुरुवात होते तर अन एमएससी लिहिलं. एचएससी, ए ने सुरुवात होते तर आपण अन लिहिलं. एफआयआर, एफ ने सुरुवात होते तर आपण इथे अन घेतलंय. आलं लक्षात? बीए आहे बघा, ब ने सुरुवात होते, ब ने सुरुवात होते तर आपण इथे बीए लिहिलं. सीए, स ने सुरुवात होते तर असीए लिहिलं. पीएचडी, प ने सुरुवात होते तर आर्टिकल आपण इथे ए वापरला. बीएड, ब ने सुरुवात होते तर आपण इथे आर्टिकल ए जो आहे तो आपण इथे यूज केलेला आहे. ओके, येस. तर ऍब्रिव्हेशन मध्ये पण आपल्याला सेम रूल यूज करायचा आहे. बघा, आता काही जे शब्द आहेत त्यांची सुरुवात AEIOU यांनी होते, पण त्यांचं प्रोनाउन्सिएशन जर आपण बघितलं तर कशाने सुरू होत आहे, यू ने सुरू होत आहे. कशाने सुरू होत आहे प्रोनाउन्सिएशन, यू ने सुरू होत आहे. आणि यू ने सुरू होत असल्यामुळे आपण त्यांच्या आधी आर्टिकल ए वापरला, जसं की युरो, युनिट, युनियन, युनिफॉर्म, युनिव्हर्सिटी, युजफुल, युनिकॉर्न, युनिव्हर्सल. आता युनिव्हर्सिटी बद्दल सांगते. आय स्टडीड इन डॅश युनिव्हर्सिटी, हे एक सेंटेन्स आहे, बरोबर. आणि आय स्टडीड इन डॅश पुणे युनिव्हर्सिटी, बरोबर. आता कुठलं आर्टिकल तुम्ही वापरणार, ए, अन और द. बघा, दोघांच्या इथे तुम्हाला काय दिसतंय, युनिव्हर्सिटी दिसतंय. मी युनिव्हर्सिटी मध्ये शिकले हे पहिलं वाक्य,
पण कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकली ते कळत आहे का? म्हणजे ही युनिव्हर्सिटी कशी आहे? इनडिफायनाइट आहे. कशी आहे? इनडिफायनाइट आहे, अनिश्चित आहे. तर त्याच्या आधी आपण काय वापरणार? आर्टिकल ए. दुसरं जर वाक्य तुम्ही बघितलं, तर मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये शिकली आहे, म्हणजे इथे स्पेसिफिक युनिव्हर्सिटी मला माहितीये, पर्टिक्युलर पुणे युनिव्हर्सिटी मला माहितीये. सो हियर वी यूज आर्टिकल द. जेव्हा स्पेसिफिक गोष्टी दिलेल्या असतील त्याच्या आधी तुम्ही आर्टिकल द वापरू शकताय. आलं लक्षात? आणि जेव्हा इनडिफायनाइट असेल त्याच्या आधी तुम्हाला आर्टिकल ए जो आहे तो यूज करायचा आहे. चलो, नो आर्टिकल बिफोर मटेरियल अँड अब्स्ट्रॅक्ट नाउन. तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं की अनकाउंटेबल नाउन जो आहे, ओके, अनकाउंटेबल नाउनचे दोन प्रकार पडतात बघा. एक असतो आपला मटेरियल नाउन, ओके, आणि दुसरा काय असतो आपला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. तर या दोघांच्या आधी आपण आर्टिकल ए किंवा एन जो आहे तो यूज करू शकत नाही. पण जर हे स्पेसिफिक असतील, काय असतील हे? स्पेसिफिक असतील, तर त्यांच्या आधी मात्र आपण काय करू शकतो? आर्टिकल द चा वापर करू शकतो. ओके, येस. आता बघा, वॉटर इज लाईफ, संपूर्ण पाणी हेच जीवन आहे. म्हणजे स्पेसिफिक पाणी कुठलं म्हटलंय का? नाही. तर हे मटेरियल नाउनच्या आधी आपण आर्टिकल ए किंवा एन वापरू शकत नाहीये. ए एन का वापरू शकत नाहीये? कारण मटेरियल आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउनला मोजता येत नाहीये. द वॉटर इन दॅट बॉटल इज इम्प्युअर. स्पेसिफिक वॉटर म्हटले कुठलं? त्या बॉटल मधलं. हे स्पेसिफिक झालं पाणी. ओके, तर दोन बॉटल आहेत समजा, पण त्याच बॉटल मधलं पाणी इम्प्युअर आहे. स्पेसिफिक म्हटले म्हणून आर्टिकल द बरोबर. सिल्वर इज गुड कंडक्टर, अख्ख्या जगातलं सिल्वर गुड कंडक्टर आहे. स्पेसिफिक आहे का ते? नाही. पण द सिल्वर ऑफ पीएनजी म्हटलंय, स्पेसिफिक पीएनजीचं सिल्वर कसं आहे? पॉप्युलर आहे पुण्यामध्ये. विजडम इज अ ग्रेट व्हर्च्यू, ओके, पण इथे काय म्हटलं? विजडम कोणाचं? बिरबलचं. इथे स्पेसिफिक दिलंय, आर्टिकल द आपण इथे यूज केलंय. ठीक आहे. सो अशा प्रकारे आर्टिकलचे रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आर्टिकलचा पार्ट फर्स्ट आपण इथे बघितलेला आहे. ओके, उद्याच्या सेशन मध्ये आपण आर्टिकलचा पार्ट सेकंड बघूयात. सो आज आपण इथे थांबूयात आणि उद्याला कंटिन्यू करूयात आर्टिकलचा पार्ट सेकंड. थोडासा मला दम लागतोय, ओके, थोडा हेल्थ इश्यू चालू आहे. तर जसं जसं जास्तीत जास्त सेशन घेता येईल तसं तसं घेते. आज थोडं कमी झालेलं आहे, पण उद्या प्रयत्न करेल जास्त घेण्याचा. ठीक आहे. जरी सेशन कमी वेळ घेतलं तरी पण क्वालिटी कंटेंट पोहोचवण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत करते. ओके, सो त्यामध्ये कुठले कॉम्प्रोमाइज नाही आणि सिलेबस पण तुमचा व्यवस्थित वेळेत पूर्ण होणार आहे. ठीक, थँक्यू सो मच एव्हरीवन.